नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, भूमावली यूट्यूब चॅनलमध्ये मी सौ खामकर सर्व शेतकरी बंधू भगिनींचं खूप खूप असं स्वागत करते। आज आपण लिंबू बाग संपूर्ण व्यवस्थापन या विषयावर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। यापूर्वी पण मी लिंबू बागेविषयी वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा 3 व्हिडिओमधून आपणास दाखवलेल्या आहेत, पण आज मी तुम्हाला लिंबू बाग लागवडविषयी संपूर्ण व्यवस्थापन कसं करावं याविषयी माहिती सांगणार आहे। तर आपण यामध्ये लिंबू बाग लागवड करत असताना जमीन, हवामान, हंगाम, लागवडीसाठी कोणती व्हरायटी निवडावी म्हणजे जात, खत व्यवस्थापन आणि लिंबू हस्तबहार नियोजन, तसेच बागेला फुलं लागल्यावरती फुलगळ होऊ नये म्हणून काय केलं पाहिजेत याविषयक सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। तरी संपूर्ण व्हिडिओ पहा आणि लिंबू बागेचं व्यवस्थित व्यवस्थापन करा। तर लिंबू बाग लागवड करत असताना जमीन निवडताना जमीन हलकी ते मध्यम स्वरूपाची जमीन असावी आणि लागवड करण्यापूर्वी एप्रिल मे महिन्यामध्ये जमीन पूर्णपणे तापून द्यावी। रान खोलवर नांगरट करून जमिनीला 1-2 काकऱ्या पाळ्या कराव्यात आणि पूर्णपणे जमिनीमध्ये हवा, पाणी तसेच जमीन भुसभुशीत होईल आणि जमिनीमध्ये जे काही उन्नी वाळवी याचं पण प्रमाण जमीन तापल्यामुळे कमी जाणवतं। तर लागवड करत असताना साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागवड करावी, म्हणजे झाडं रोपण्यास चांगल्या पद्धतीने मदत होते। तर लागवड करत असताना लिंबाच्या जाती, तर त्यामध्ये प्रमुख जात अशी की शेतकऱ्याची गावरान व्हरायटी कागदी लिंबू आणि दुसरी बालाजी, तिसरी साई सरबती, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी शेतकरी निवडत आहेत आणि त्याचं उत्पन्न पण चांगल्या पद्धतीने मिळत आहे। तर लागवड करत असताना जमिनीमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट, निंबोळी, पिप्रोनिल 4%, सल्फर, सिलिकॉन, कृषी वरदान आणि रोको या पद्धतीची बुरशीनाशक, तसंच जी काही खतं येतं सिंगल सुपर फॉस्फेट, निंबोळी आणि पिप्रोनिल 4% हे मी यासाठी सांगितलं की जेणेकरून उन्नी वाळवी ही लागून झाडं आपली जाऊ नयेत। तर याचं प्रमाण साधारण प्रति झाड 150 ग्रॅम प्रति झाड मिक्स करून 150 ग्रॅम खत प्रत्येक झाडाला टाकून खड्डा घेताना नंतरच लागवड करावी, म्हणजे झाडं व्यवस्थित येतात आणि झाडं जाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं आणि झाडं लवकर ग्रीप राहतात, म्हणजे लवकर वाढतात। तर लागवड करत असताना हलक्या जमिनीमध्ये साधारण 15x15, मध्यम जमिनीत 18x18, तर भारी जमिनीत 20x20 वर लागवड करावी। लागवडीनंतर साधारण 3 वर्षापासून झाडांना फळे लागण्यास सुरुवात होते। झाड मोठे होण्यासाठी त्याला अधूनमधून वातावरण बदलानुसार कीटकनाशक, तसेच बुरशीनाशक आणि अमिनो ॲसिडचं प्रमाण 30 मिली, बुरशीनाशकाचं प्रमाण 30 ग्रॅम आणि कीटकनाशकाचं प्रमाण साधारण 15 ml किंवा 15 ग्रॅम या पद्धतीने वापरावं आणि बागेचं व्यवस्थापन करावं। तसेच पाणी व्यवस्थापनसुद्धा बागेला फार गरजेचं आहे। बागेला तसेच अधूनमधून स्लरी देणं पण फार गरजेचं आहे। खत व्यवस्थापन करत असताना उन्हाळ्यामध्ये म्हणजे 25 मे नंतर बागेला शेणखत टाकावे। खूप शेतकऱ्यांचे म्हणणे असे असते, मला अनेक वेगवेगळे शेतकरी फोन करतात की बागेला खांदणी बांधणी गरजेची आहे का? तर हो, ही खांदणी बांधणी गरजेची आहे, पण सुरुवातीचे 5 वर्ष, त्यानंतर आपण जे झाडांच्या मुळ्या तोडतो आणि जास्तीत जास्त शेतकरी खोल झाडाची खांदणी करतात, यामुळं परत मुळ्यांना जोर पकडण्यास, या मुळ्यांना जो जोम लागतो तो पकडण्यास वेळ जातो आणि परिणामी जी काय आपण झाडाला ताकद दिलेली असते ती पूर्णपणे मुळांवर जाते आणि झाडं कमी फुटतात। म्हणून फक्त पहिल्या सुरुवातीच्या 1-5 वर्षापर्यंतच झाडांची खांदणी करावी, नंतर खांदणी करू नये।
प्रत्येक खत टाकत असताना बागेला सिंगल सुपर फॉस्फेटचं जे आहे, सिंगल सुपर फॉस्फेटचं खत आहे ते वापरल्यास जमीन भुसभुशीत होऊन पूर्णपणे झाडाला जे काही आपण खत मात्रा देतो किंवा शेणखत देतो, स्लरी देतो, हे सहज उपलब्ध होतं. कारण सिंगल सुपर फॉस्फेटमुळे जमीन भुसभुशीत होऊन आपले जे माती भुसभुशीत होऊन प्रत्येक झाडाला ते आपटेक केलं जातं. माझं असं एक शेतकरी बंधूंना सांगणं आहे, लिंबू बाग लागवड करत असताना शेतकरी अजिबात झाडाच्या खोडांना माती ठेवत नाही, तर थोडीफार मातीची भर झाडाला असावी, म्हणजे झाडं उन्मळून पडण्याचं प्रमाण कमी जाणवतं. मी अनेक बागेमध्ये व्हिजिटला जात असताना अजिबात शेतकऱ्याचे जे झाडं असतात लिंबूचे, तर ह्याला थोड्याफार प्रमाणातसुद्धा माती शेतकरी ठेवत नाहीत. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं पाणी देण्याचं प्रमाण हे पाट पाण्याद्वारे असतं. त्यामुळं पूर्णपणे माती निघून जाते आणि झाडांची जी खोड आहे तर ते त्यामुळं थेट पाणी झाडाला लागल्यामुळं खोडं सरतात आणि झाडं उन्मळून पडतात. तर हे टाळण्यासाठी महत्त्वाचं तर झाडाला बोर्डो पेस्ट करणं पण फार गरजेचं आहे. बोर्डो पेस्ट केल्यामुळं खोडं सडणार नाहीत आणि डिंक्या जो म्हणतो आपण, हा डिंक्या पण होत नाही. त्यामुळं बोर्डो पेस्टसुद्धा लिंबू बागेला करणं फार गरजेचं आहे. बोर्डो पेस्ट म्हणजे चुना प्लस मोरचूत एकत्र आपल्या बागेला लावावं. ज्यावेळी आपण बागेला खताचा भेसळ टाकत असतो त्यावेळी DAP, दाणेदार, निंबोळी, लिंबू स्पेशल, भूमी अमृत, मायक्रोन्यूट्रियंट, कृषी वरदान अशी वेगवेगळ्या प्रकारची खते लिंबू बागेला भेसळमधून द्यावीत. आणि ही खतं भेसळमधून देत असताना प्रति झाड साधारण 2.5 किलो या प्रमाणात ती मात्रा टाकावी. खते टाकत असताना प्रत्येक वेळी बागेची फळे संपल्यानंतर व पुन्हा बार धरतेवेळी खते टाकावीत. म्हणजे झाडाची जी आपल्या फळं आल्यानंतर जी कॅपॅसिटी संपते किंवा जे झाडाची ताकद संपते तर ती पुन्हा ताकद निर्माण होण्यास मदत होते. हस्तभार धरताना बागेला 1 ते 1.5 महिना पाण्याचा ताण द्यावा आणि झाडाची 50% पानगळ झाल्यानंतरच खत टाकून बागेला पाणी द्यावे. 1261 आणि नायट्रोबेन्झिन वरून बागेला फवारावे, म्हणजे जास्तीत जास्त कळी निघण्यास मदत होते. तर काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला मृगबहार पकडायचा नाही, मृगबहार बागेला आल्यानंतर हस्तबहार बागेला येत नाही, असं शेतकऱ्याचा स्वतःचा स्वानुभव आहे. खूप सारे शेतकरी मला सांगतात आणि यातून मी शेतकऱ्यांना एक सल्ला देऊ इच्छिते की जून महिन्यामध्ये बागेला GAची फवारणी जर घेतली तर आपल्याला मृगबहार हा बागेला येणार नाही. आणि मृगबहार बागेला नाही आला तर हस्तबहार चांगल्या पद्धतीने येतो. म्हणजे त्याला तो जो कालावधी आहे, म्हणजे फांद्या जाड होण्यासाठी किंवा जे काही काड्या आहेत त्या काड्या पुसण्यासाठी. आणि जेव्हा जूनमध्ये बाग आगाऱ्यावरती जाते, पूर्ण त्याच्या आगारे चालू होतात, जेव्हा बाग आगाऱ्यावरती असते तेव्हा बाग ही फुटत नाही. म्हणजे GA मारल्यावरती नवीन बागेला आगाऱ्या येतात आणि बागाला फुल लागत नाही, म्हणजेच मृगबहार येत नाही. मग त्या काड्या 1-2-3 महिन्यामध्ये जाड होतात आणि सप्टेंबरमध्ये आपण हा हस्तबहार धरू शकतो. आणि सप्टेंबरमध्ये हस्तबहार धरल्यानंतर लिंबू साधारण 5.5 महिन्यात तयार होतं. म्हणजे मार्च एंडिंगला आपले फळं चालू होतात. म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्याला लिंबू मिळतं आणि आपल्याला आर्थिक जास्त फायदा यापासून मिळू शकतो. तर काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे, आमच्या बागेला ताणच बसत नाही, अधूनमधून पाऊस असतो, मग आम्ही काय उपाय केला पाहिजे. तर यासाठी 05234 आणि लिओसिनची फवारणी बागेला घेतली तरी पण आपणास मदत होऊ शकते. लिओसिन आणि 05234चं प्रमाण, लिओसिन साधारण 30 ml आणि 05234 7 काडेपेट्या पंपाला किंवा 100 ग्रॅम पंपाला प्रतिपंप या पद्धतीने फवारणी केली तरी पण झाडाचे जे पानं आहेत ते गळतात आणि आपल्याला
हस्तबहार धरण्यासाठी याची मदत होते. तर बहार निघाल्यानंतर तो गळू नये म्हणून मायक्रोन्यूट्रिन तसेच प्लानोफिक्स पाण्यातून सोडावे. म्हणजे फुलाचे फळात रूपांतर होण्यासाठी ह्या प्लानोफिक्समुळं आणि मायक्रोन्यूट्रिनमुळं आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत होते. तर बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या बागेला हस्तबहार आल्यानंतर खूप सारी फुलगळ होते आणि फळं पण गळतात नंतर. तर हे होऊ नये म्हणून पाण्याचं जे प्रमाण आहे तर हे कमी जास्त झाल्यावर किंवा नॅचरली धुकं पडल्यानंतर पण हा प्रॉब्लेम जाणवतो. तर नॅचरली धुकं पडल्यानंतर COC कॉपर आणि इमामॅक्टिन बेन्झोएट वरून बागेला फवारणी करावी. तर हे करत असताना बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की आमच्या बागेला फवारणीच करता येत नाही. तर मला शेतकरी बंधूंना असा एक सल्ला द्यायचा आहे की बागेचं जे आपण नियोजन करतो म्हणजे बाग लागवड करत असताना आपलं जे अंतर आहे तर हे अंतर दाट होतं. म्हणजे झाडाची जी लागवड आहे तर ही 20 बाय 20वर किंवा 18 बाय 18वर जर केली तर आरामशीर आपल्याला ह्याच्यामधून फवारणी करता येते आणि हे जे काही रोगाचं प्रमाण आहे हे आपल्याला टाळता येऊ शकतं. तर लिंब पुढं पहा भविष्यात जरी लिंब आपल्या बागेला लागले तर खवडं होण्याचं प्रमाण हे अधिक असतं. तर हे लिंबू खवडं होऊ नये म्हणून मॅजिक गोल्ड तसेच बॅक्टरमायसिनची फवारणी करावी. ही फवारणी केल्यामुळं लिंबू खवडं होत नाही आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा माल आपल्याला मिळू शकतो. तसेच शेतकरी बंधूंना अजून एक सल्ला मला असा द्यायचा की ज्यावेळेस आपण बागेला पाणी देतो त्यावेळेस पाण्यातून मोठं मीठ आणि जी तुरटी असते आपली किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळते तुरटी 5 किलो एकरी बागेला 5 किलो मीठ आणि 5 किलो तुरटी पाण्यातून सोडावी. हे असं का तर जे काही लिंबाचं साल असते तर ही साल टणक झाल्यावरती पण लिंबाला खवडं येतं. हा घरगुती उपाय शेतकरी बंधूंनो तुम्ही करून पहा. शेतकरी बंधूंनो तुम्ही म्हणाल की एवढा खर्च लिंबाला लागत असेल तर लिंबू बाग घेण्यामध्ये काही तथ्य नाही. पण शेतकरी बंधूंनो आपण डाळिंबाला द्राक्षाला किंवा इतर फळबागेला खूप सारा खर्च करतो तरी पण आपल्याला त्या पटीमध्ये उत्पादन मिळत नाही आणि हे उत्पादन लिंबू बागेतून मिळतं. आज लिंबाला 40 रुपये किलो या पद्धतीने दर आहे आणि उन्हाळ्यामध्ये हा दर साधारण 150 ते 200 रुपये किलो असा असतो. मग लिंबू तर इतका खर्च तर होत नाही बागेला. मग थोडाफार खर्च करून आर्थिक उत्पादन आर्थिक नफा लिंबू बागेतून आपल्याला घेता येऊ शकतो. आणि थोडंसं नियोजन तर करणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीला आजकाल नियोजन करणं फार गरजेचं असतं. व्यवस्थापन हे फार गरजेचं आहे आणि या व्यवस्थापनातूनच आपण लिंबू बागेला बहार धरून उत्कृष्ट पद्धतीचं लिंबू आणू शकतो आणि चांगल्या दरानं आपलं लिंबू मार्केटमध्ये विकू शकतो. व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बंधूंनो.